खरं तर तुम्ही बघताय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही ब्लॉकबस्टर हिट ठरलेली आहे। या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीला प्रचंड आनंद झालेला आहे। माननीय बाबूरावजी कदम साहेब यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज नांदेडमधील हिमायतनगर आणि इथल्या मराठा येथील महिलांना साडीचेही देऊन त्यांचा सन्मान होतो। तुम्ही बघा की एका बाजूला माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे बाबूरावजी कदम असतील, आम्ही महायुती असो महिलांचा सन्मान करते, तर दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजनेमुळे पायाखालची वाळू सरकलेले विरोधक महिलांचा अपमान करतायत। हे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टामध्ये गेले। हे सावत्र भाऊ या योजनेला भीक म्हणाले, पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुमची सख्खी बहीण जेव्हा तुमच्या मनगटावर राखी बांधते आणि तुम्ही तिला ओवाळणी देता, त्याला तुम्ही भीक म्हणाल का? रश्मी वहिनी आमच्या 1.5 लाखाची साडी नेसतात म्हणून तुम्हाला 1,500ची किंमत कळत नसेल, पण जिच्या घरचं राशन 1,500 मध्ये येतं ना, त्या बहिणीला 1,500ची किंमत माहिती आहे। कारण हा फक्त पैसा नाहीये, अनुदान नाहीये, तर ही भावाची ओवाळणी आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या बहिणी आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत आणि त्यांनाच परत मुख्यमंत्री करणार आहेत। भाऊ झाले असे की विरोधकांच्या उरात आता भरली आहे धडकी, कारण मी मुख्यमंत्र्यांची बहीण लाडकी। विरोधक घाबरलेले आहेत। त्या विरोधकांनी मला सांगावं, जेव्हा एसटी मध्ये अर्ध तिकीट माफ केलं तेव्हा कुठली खुर्ची, कुठली होती निवडणूक? कुठलीही निवडणूक नसताना महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट केलं आणि त्यामुळे नुकसानीत असलेली एसटी सुद्धा परत नफ्यामध्ये आली। जेव्हा लेक लाडकी लखपती योजना सुरू केली आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी प्रत्येक जन्माला आलेल्या मुलीला 1,01,000 रुपयाची योजना जाहीर केली, तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती। अरे योजना करण्यासाठी ना मनगटामध्ये धमक असावी लागते आणि काळजामध्ये गोरगरिबांच्यासाठी प्रेम आणि दया असावी लागते, जी आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे। हे बाकीचे फक्त फेसबुक लाईव्ह करत खोकी आणि कंटेनर बोलू ना। या विरोधी पक्षनेत्यांनी आधी जाऊन राहुल गांधीला जबाब विचारावा, जे आरक्षण बंद करायचं म्हणतात। विरोधी पक्षनेत्यांना इतका पोटशू उठलाय की ते लाडक्या बहिणींची योजना बंद व्हावी असं म्हणतायत। मग लाडक्या बहिणी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तर जाहीर केलंय की जर परत महायुतीचे सरकार आले तर या 1,500चे आम्ही 3,000 केल्याशिवाय राहणार नाही। कारण यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता ही भारताची संस्कृती आहे आणि आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शिकवलंय की त्या देशात महिलांचा विकास होतो, तोच देश विकसित होतो। जर दमदार असली असती तर आज त्यांना मोर्चा काढायची वेळ आली नसती। मला वाटतं की आमदारांनी थोडासा वेळ काढावा आणि आमच्या बाबूरावजी कदम साहेबांच्याकडून थोडीशी शिकवणी घ्यावी की जनतेचं काम हे कसं करायचं असतं। पराभवानं सुद्धा खचून न जाता दुसऱ्या दिवशी कामाला लागणार आहे। आमचे बाबूरावजी कदम कोळीकरांसारखे नेते हे सत्य शिवसैनिक आहेत आणि फक्त नशिबानं आणि कुठेतरी मटका बसावा आणि नोकरी लागावी अशा पद्धतीने ते आमदार झाले। जाऊ दे, विचारांचे जास्त दिवस राहिलेले नाहीयेत, जेवढे उरलेले थोडे दिवस आहेत तेवढे सुख समाधान नांदू द्या। त्याच्यानंतर मात्र इथे ढगलाच फडकणार ही काळ्या दगडावरची दगडी रेषा। बाबूरावजी कदम साहेब हे जिंकून आलेले आहेत, हे आजच्या महिलांच्या गर्दीनं आणि महिलांनी आपल्या आशीर्वादातूनच जाहीर केलेलं आहे। कारण बघा भाऊ, राजकारण हे जनतेच्या पाठिंब्यावर होत असतं आणि जेव्हा एखादी महिला खंबीरपणानं भावाच्या पाठीशी उभी राहते ना, तेव्हा त्या माणसाला हरवण्याचं सामर्थ्य कोणामध्येही नसतं। आज एखाद्या छोट्याशा मनाठ्यासारख्या ठिकाणी 5,000 हजार महिला जमतायत। सकाळी 10 वाजल्यापासून ते आज दुपारचे 2 वाजतात, 2:30 वाजतात, तरी सुद्धा त्या महिला थांबलेल्या आहेत। हे फक्त आणि फक्त बाबूरावजी कदम साहेबांच्या आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास आहे। पुढचे आमदार बाबूरावजी कदमच असणार यात मला काही संशय नाही। स्वामिनी आई तुळजाभवानी। छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे गुरु आणि तिथूनच होतं आमचं अस्तित्व सुरू। बहुजनांचे राजे
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज. कसं सांगू तुला बाई भीम माझा कसा होता, जशी लेकर आला माता भीम माझा तसा होता. आरक्षणाचे नाही ते माननीय बाबूरावजी कदम कोळीकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे मान्य मगरे सर, तालुका प्रमुख मान्य विवेकजी देशमुख, मान्य राजू भोईर साहेब, जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख शीतलताई भांगे पाटील, शिवसेनेचे संघटक बालाजी राठोड साहेब, शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाशभाऊ राठोड, मनोहरजी मानुरे साहेब माजी उपसभापती आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मंच, माझ्या भावांनो बहिणींनो, खरं तर सगळ्यात शेवटी बोलायला थांबली आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल माय वरनं एवढं ऊन, सकाळी 10ला घर सोडलंय, जायचंय, भाकरी टाकायचंय, स्वयंपाक करायचाय, घरात काय काय झालं काय काय नाही बघायचंय, आणि इथं काय भाषणच व्हायला लागलेत, आणि आता परत ह्या बाईचं कोण ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल. पण खरं सांगते की इथं तुमच्याशी बोलायला आज सकाळी 5 वाजता गाडीत बसलीये. पहाटे 5 वाजल्यापासून प्रवास केला, 10-10:30 वाजता मी नांदेडला पोहोचले आणि त्याच्यानंतर तिथं थोडासा नाश्ता केला आणि इथं आले. 6 तास प्रवास करून मी तुमच्यापर्यंत आले. शिवसेनेची नेता म्हणून नाही बोलायला आले, तर एक ताई, एक आई आणि एक बाई म्हणून तुमच्याशी बोलायला आली आहे. याचं कारण काय हो, तर बघा बाईचं दुःख बाईला कळतं. बाई श्रीमंत असू दे गरीब असू दे, बाई शेतात काम करणारी असू दे नाहीतर ऑफिसमध्ये काम करणारी असू दे, सगळ्या बायकांचं दुःख शेवटी एकच असतं. आणि सगळ्या बायकांना कधी ना कधीतरी वाटत असतं, जेव्हा लग्न येतं, आपल्या भावकीतल्या कोणाचं तरी लग्न असतं, तेव्हा राहून वाटतं की बाई माझं माहेर तालेवार असलं असतं ना तर मला बी जावेसारखी चांगली साडी दिली असते. काय करावं मी आपली गरीबाच्या घरची म्हणून तिला भारी आणि मला साधी, असं कधी ना कधीतरी वाटलेलं असतं. बरोबर आहे. कधी ना कधीतरी वाटलेलं असतं की बाई माझा भाऊ लई मोठा असला असता तर मला बी समाजात मान मिळाला असता. कधी ना कधीतरी वाटलेलं असतं की माझा भाऊ जर खंबीर असला असता, खमका असला असता तर या नवऱ्याचा एवढा त्रास अजिबात काढला नसता, माहेरी निघून गेले असते. बाई बायकांच्या जगण्याची रीत अशी असते की चालता चालता कोपराला लागलं, कोपराला कळ आली, दाखवता बी येत नाही पण कोपराची कळ काळजापर्यंत पोहोचते. काळजात वेदना असतात पण चेहऱ्यावरती हसू ठेवावं लागतं. ही आमच्या बायकांच्या जगण्याची रीत आहे. पण आज ताई तुम्हाला हेच सांगायला आले की ज्या ज्या बहिणीला वाटलं की माझं माहेर मातब्बर नाही, माझा भाऊ तालेवार नाही म्हणून माझा अपमान झाला, इथनं पुढे ताट मानेने सांगायचं राज्याचा मुख्यमंत्री भाऊ आहे माझा, राज्याचा मुख्यमंत्री भाऊ आहे माझा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ताई जात विचारली का हो आपली, धर्म विचारला का हो आपला, परिस्थिती विचारली का. बघा ना, बुरख्यात आलेल्या माझ्या दीदीला आपाला पण ते बहीणच म्हणतात, नऊवारी साडी नेसलेल्या बी बहीणच म्हणतात, सगळ्या जातीतल्याला बहीणच म्हणतात. अवकी तर एक दलिताची झोपडपट्टीत राहणारी पोरगी ताई, आज बी पाऊस पडला तर घर गळतंय माझं, पण मला राज्यात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. त्याच धर्तीवर आमचे सुद्धा एक छोटे कार्यकर्ते म्हणून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलनी आहे असे महिलांचे मेळावे घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे. आणि प्रत्येक महिलांना 1500 रुपये मंथली महिना एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मिळालेलेच आहे.
तरी सुद्धा आम्ही सुद्धा साडेचोळी देऊन त्यांचा सन्मान सोहळा साजरा केलेला आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आता जे आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहतील आम्ही काही घरी नेऊन देणार नाही कोणाच्या, परंतु जे या सन्मान सोहळ्याला येतील त्यांचा आम्ही सन्मान करणारच आहोत. आमच्याकडे पक्ष भेद जात कुठलाही काही नाही. अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दास हे सुद्धा नांदेडला येऊन गेले आणि त्यांनी तत्काळ सरसकट सर्वे करण्याचे 100% आदेश दिले. एवढं असून सुद्धा म्हणजे त्यांना आता काय म्हणावं माझ्याकडे शब्द नाही. परंतु मोर्चा काढतात म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री सरसकट घ्या म्हणतात, ज्यांचं नदीपात्रात बुडालं 100% नष्ट झालं त्याचं 100% घ्या आणि बाकीच्या 70 ते 80% घ्या असे मुख्यमंत्र्यांच्या सूचना असून सुद्धा काही वेळे लोक मोर्चा काढतात. ते म्हणजे माझ्यासाठी यांच्या लोकांसाठी शब्द नाहीत.